काशीनाथ बंगाली हा दागिने तयार करणारा कारागीर गेली 15 वर्ष गुजरी परिसरातील महादेव गल्लीत राहत होता. कोल्हापुरातील अनेक सराफ पेढ्यांचे सुवर्ण अलंकार बनवण्याचं काम तो करत होता. त्याच्याकडे जवळपास 8 ते 10 कामगार काम करत होते. या कामगारांसह तो महादेव गल्लीतील गरगटे कॉम्प्लेक्सच्या शेवटच्या मजल्यावर राहत होता. आज सकाळी आपल्या 8 ते 10 साथीदारांसह त्यानं अचानक कोल्हापुरातून पोबारा केलाय. याची माहिती मिळताच त्याच्याकडे दागिने करण्यासाठी सोने दिलेल्या सराफांनी महादेव गल्ली परिसरात मोठी गर्दी केली होती. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सराफ व्यावसायिक स्वप्नील भुरके यांचं 93 ग्रॅम, राघवेंद्र रेवणकर यांचं 600 ग्रॅम तर चिपडे सराफ यांचं 250 ग्रॅम सोनं घेऊन काशीनाथ बंगाली या परप्रांतीय कारागिरानं पोबारा केलाय, अशी माहिती गिरीधर चिपडे यांनी दिली आहे. गेले 15 वर्ष काशीनाथ हा कामगार माझ्याकडे काम करत होता. अन्य लोकांकडे सुद्धा तो बरेच आमचे सोनं घेऊन ते काम करून कामाच्या ह्याच्या बेसिसवरती वेस्टेजवरती तो सोनं तयार करून जिन्नस तयार करून देत होता. तर काल रात्री परवा दिवशी येऊन गेला तो आणि सोनं साधारण माझ्याकडे एक 256 ग्रॅम घेऊन गेला आणि कामाच्या ह्याच्यासाठीच दिलं होतं सोनं. तर आज सकाळी मला 11 वाजता कळालं की तो साधारण इथनं पळून गेलेला आहे कोल्हापुरातनं. तर पोलीस कंप्लेंट मी रितसर पद्धतीनं केलेली आहे. कोल्हापुरातील अनेक सराफ व्यावसायिक काशीनाथ बंगाली याच्याकडं सोनं देऊन अलंकार बनवून घेत होते. त्यामुळं फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी फसवणूक झालेल्या सराफ व्यावसायिकांचे जबाब नोंदवून घेत तपास सुरू केलाय. कोल्हापुरातील बहुतांश सराफ व्यावसायिक हे स्थानिक कामगारांना काम न देता परप्रांतीय कारागीर कमी तुटीवर आणि वेळेत सुवर्ण अलंकार बनवून देत असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवतात. याचाच गैरफायदा घेत काशीनाथ बंगाली या परप्रांतीय कारागिरानं अशा प्रकारे मोठी फसवणूक केली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरच्या सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.